नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल, ITI केलं असेल किंवा इलेक्ट्रिशियन इंजिनियर असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत एक कंपनी आहे AVNL, ज्यामध्ये 1200पेक्षा जास्त जागांसाठी भरती निघाली आहे. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगतो, शेवटपर्यंत नक्की पहा. कंपनी काय आहे सर्वात आधी जाणून घेऊया. AVNL काय आहे? आर्मर व्हेइकल्स निगम लिमिटेड ही पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. ही कंपनी टँक्स, कॉम्बॅट व्हेइकल्स आणि डिफेन्ससाठी लागणारी व्हेइकल्स बनवते. याचे हेडक्वार्टर्स चेन्नईच्या अवधीमध्ये आहे. याचे वेगवेगळे युनिट्स आहे, जसे की चेन्नई, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अंबरनाथमध्येही एक मशीन टूल फॅक्टरी आहे. आता बोलूया पोस्टबद्दल. पहिली कॅटेगरी आहे ज्युनियर टेक्निशियन. यामध्ये 1005 जागा आहेत. यामध्ये 13 ट्रेड्स उपलब्ध आहेत, जसे की इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, रिगर आणि इतर ट्रेड्स. जर तुम्ही ITI केलं असेल आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये NTC किंवा NAC सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहात. दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्युनियर मॅनेजर आणि त्यावरील पद. यामध्ये 208 जागा आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल, म्हणजेच BE किंवा BTech किंवा इलेक्ट्रिकल केलं असेल, तर तुम्ही ज्युनियर मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकता. आता एलिजिबिलिटीबद्दल बोलायचं झालं तर ज्युनियर टेक्निशियनसाठी ITI प्लस NTC किंवा NAC सर्टिफिकेट हवं. NCT कडून इश्यू असावं. ज्युनियर मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी BE किंवा BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हवं. एज लिमिट दोन्हीसाठी कमाल 30 वर्षे आहे, क्लोजिंग डेटपर्यंत, म्हणजेच लास्ट डेटपर्यंत. SC आणि ST कॅन्डिडेट्सला 5 वर्षे, OBCला 3 वर्षे आणि PW कॅन्डिडेट्सला 10 वर्षांची सूट यामध्ये मिळते. यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे क्लिअर करतो की ही परमनंट नोकरी नाही, ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे काय? तुमची नियुक्ती आधी 1 वर्षासाठी होईल. त्यानंतर तुमची परफॉर्मन्स चांगली राहिली तर 3 वर्षे आणखी वाढू शकते, म्हणजे टोटल मॅक्झिमम 4 वर्षे. 4 वर्षानंतरही कंपनीला जर गरज असेल तर तुमची परफॉर्मन्स चांगली असेल तर आणखी वाढवली जाऊ शकते, पण त्यावेळी सॅलरी नव्याने ठरवली जाईल. जाहिरातीत स्पष्ट लिहिलं आहे, या नोकरीतून तुम्हाला परमनंट किंवा रेग्युलर एम्प्लॉयमेंटचा दावा करण्याचा अधिकार राहता कामा नये. म्हणूनच तर समजून अर्ज करा. ही एक कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहे, परमनंट गव्हर्नमेंट जॉब नाही. आता बोलूया सॅलरीबद्दल. ज्युनियर टेक्निशियनला 25,050 रुपये प्लस DA पर मंथ अशी मिळेल. त्याच पद्धतीने ज्युनियर मॅनेजरला 34,500 प्लस DA पर मंथ अशा पद्धतीने तुम्हाला पगार मिळणार आहे. याशिवाय ॲन्युअल इन्क्रिमेंट, PF, ग्रॅज्युइटी, मेडिकल इन्शुरन्स पण मिळेल. आता तुमचं सिलेक्शन कसं होईल हे पाहू. आधी तुमची CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती पण 100 मार्काची आणि 2 तासासाठी होईल. यामध्ये पार्ट A 50 मार्क्स, जनरल अवेअरनेस, इंग्लिश रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. पार्ट B मध्ये 50 मार्क्स, त्यांच्यामध्ये तुमचं ट्रेड किंवा सब्जेक्ट संबंधित प्रश्न येतील. या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजेच या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. ज्युनियर टेक्निशियनवाल्यांसाठी टेस्ट पास केल्यानंतर ट्रेड टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट फक्त क्वालिफाईंगसाठी होईल. तसेच ज्युनियर मॅनेजर या पदासाठी त्यांना 50 मार्क्सचं इंटरव्ह्यू टेस्ट होईल, ज्यामध्ये 15% वेंटेज फायनल मेरिट लिस्टमध्ये जोडले जाईल. आता ॲप्लिकेशन फी आणि टेस्ट सेंटर कोणते कोणते आहे हे बघूया. ॲप्लिकेशन फीबद्दल बोलायचं झालं तर जनरल, OBC, EWS कॅन्डिडेट्सला 300 रुपये भरावे लागतील. SC, ST, PWD आणि सर्व फिमेल कॅन्डिडेट्सला कुठलीही फी घ्यायची गरज नाही. टेस्ट सेंटर चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जबलपूर, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, कानपूर यासारखे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना पुणे किंवा मुंबईमध्ये सेंटर मिळू शकते. हे सुद्धा एक याच्यामध्ये चांगला पॉईंट आहे. आता सांगतो अप्लाय कसं करायचं.
सर्वप्रथम avnl.co.in या वेबसाईटमध्ये जा. या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही रजिस्टर करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी संपूर्ण टाकून OTP व्हेरीफाय करा. आता त्यामध्ये लॉग इन करून संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरा. पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स वगैरे वगैरे. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा, जसे की फोटो, सिग्नेचर, क्लास 10th सर्टिफिकेट, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, NTC किंवा NSC किंवा डिग्री सर्टिफिकेट, आणि जर कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर तेही. नंतर ऑनलाईन पेमेंट करा, ज्याच्यामध्ये तुमचं असेल, जसे की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIने. आता नंतर पेमेंट तुमचं सक्सेसफुल झाल्यानंतर ॲप्लिकेशन स्लिप डाउनलोड करून घ्या. प्रिंट काढून जवळ ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डेट्स लक्षात ठेवा, कारण ॲप्लिकेशन सुरू झालं आहे आणि ते पण 11 जुलै 2026 पासून, आणि याची ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे 25 जुलै 2026 रात्री 11:55 पर्यंत. तर लवकर अर्ज करा, लास्ट डेटची वाट पाहू नका. मित्रांनो, आता खास महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती सांगतो. AVNLचं एक युनिट महाराष्ट्रामध्ये आहे. MTPF म्हणजेच मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी, जी अंबरनाथ येथे आहे. पण लक्षात ठेवा, या महाराष्ट्राच्या युनिटमध्ये फक्त 2च ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ते म्हणजे पहिला आहे फिटर, त्यामध्ये 3 जागा उपलब्ध आहे, आणि दुसरं म्हणजे मशिनिस्ट, त्यामध्ये 30 जागाही उपलब्ध आहे. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग मिळणार नाही. तुम्हाला तामिळनाडू किंवा तेलंगणामध्ये जावे लागेल. पण तुम्ही जर ITI फिटर किंवा मशिनिस्ट ट्रेडमधले असाल तर तुम्हाला घराजवळ अंबरनाथ महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो, तुमची ट्रेड कुठली आहे ते बघून योग्य पदासाठी अर्ज करा. तसेच तुमचा ट्रेड कोणता आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये झालेला आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. नक्की करा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती AVNL भरती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि आपल्या व्हायरल क्रिएटिव्ह टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद.